महत्वाची बातमी, आज नागपुरात ओबीसींचा महामोर्चा होणार आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षणासाठी काढलेला 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। 2 सप्टेंबरचा GR करावा लागेल हा इशारा असेल, नाहीतर यातील पुढचे धोके सरकारला प्रचंड असतील, एवढंच या निमित्ताने मी सांगतोय। म्हणून GR रद्द करण्याची भूमिका सरकारने घ्यावी आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करावं अशी मागणी आमची असणार आहे। नागपुरातून हा मोर्चा काढण्यात येत आहे आणि त्याच वेळेला तिकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। नाही, जरांगेंची भेट घेतली, आता कोण कोणाचे मालक किंवा कोण कोणाचे नेते हाच खरा प्रश्न आहे। आता जरांगे जरा मराठ्याचे एकमेव नेते झाले काय, कधीपासून झालेत काय? मराठा इतर नेते नाहीत काय? पण माना झुकवण्याची, कमर झुकवण्याची सत्तेसाठी जी काही सवय आहे त्यातून ते दिसते आहे। असो, त्यांनी काय भेट घेतली, पण त्यांनी जे म्हटलं आहे की GR रद्द करता येत नाही आणि कोर्टात न्यायप्रविष्ट आहे। अरे बाबा, साधी गोष्ट आहे, तुम्ही एवढे हुशार आहात की कोर्टामध्ये याचिका आम्ही दाखल केली, आम्ही उद्या कोर्टातून विड्रॉ करून टाकू। तुम्ही जर GR रद्द करत असाल तर आम्हाला विड्रॉ करायला काही अडचण नाही, परंतु ही दुप्पट्टी भूमिका आहे आणि यांना आरक्षणाची गरज आहे त्यातून दिसते आहे। आरक्षण कशाला पाहिजे मराठा समाजांना? ठीक आहे, मुलांचं काही गरीब मुलं आहेत त्यांना आम्ही विरोध केलाच नाही शिक्षणासाठी, म्हणून EWS-मधून व्यवस्था केली, SBC-मधून केली, तरी पण आम्हाला ओबीसीतूनच घ्या हे जे काही चाललं आहे त्यातून एकतर आरक्षणाची मर्यादा वाढत नाही आणि आहे त्यातमध्ये आमचंच पोट भरत नाही आणि नवीन घुसखोरी चालली आहे, घुसखोरी केली जाते सरकार पुरस्कृत। त्यामुळे विखे पाटलांच्या म्हणण्यात फार काही तथ्य असं नाही। एवढी मोठी तुमचे सगळे मराठा समाज इतका प्रगल्भ झाला, श्रीमंत झाला, मोठा उद्योग व्यवसाय सगळे झाले, मग तुमचे इतके मुख्यमंत्री झालेत, सत्तेमध्ये इतके मोठे मंत्री आहेत, आमदार आहेत, 126 आमदार, तरी पण तुम्हाला आरक्षणाची गरज पडते, तर आमच्या लोकांनी काय करायचं? गरीब ओबीसीनी काय करायचं? त्यांना तर कोणीच आधार नाही, कोणीच वाली नाही। मग अशा स्थितीमध्ये उलट त्यांनी आमच्या बाजूनं बोलायची आवश्यकता होती, पण सत्तेसाठी ते वेगळी भूमिका मांडत आहेत। त्यातून सरकारनं धडा घ्यावा आणि हा GR रद्द करावा अशी आमची मागणी आहे। ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे मनोहर धोंडे नागपुरात आलेले आहेत, तुमच्या नेतृत्वाखाली अजून मोर्चा निघतोय, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी NDTV मराठीसोबत बोलताना अशी काही उदाहरणं दिली आहेत की मराठा समाजाचे लोक ज्यांच्या कुणबी नोंदी असण्याचं शक्यच नाही त्यांच्या नावानं सुद्धा आता कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत। त्यांनी काही उदाहरणं समोर ठेवलेली आहेत। लातूरचे शरद दिलीपराव पवार आहेत किंवा प्रदीप काकासाहेब साळुंके जे मनोज जरांगेंचे सल्लागार म्हटलं जातं, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलेलं आहे। काय म्हणाला? नाही, अनेक मराठा नेत्यांनी घेतले आहेत, अनधिकृतपणे घेतले आहेत, इलिगल घेतला आहे। हाच तर आमचा आक्रोश आहे। मनोहर धोंडेजी म्हणतात ते अगदी खरं आहे की सरसकट वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे, रोज हजारो प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि मुख्यमंत्री म्हणतात की धक्का लागणार नाही, काही होणार नाही। काय होणार नाही? सत्यानाशच करून झाला आहे। आता आम्हाला फक्त मानेवर सुरी चालवायचं काम एवढंच आता बाकी ठेवलं आहे त्या जरांगेकडे। त्यांच्या हातात आता म्हणजे जी परिस्थिती आहे त्या दबावापुढे सरकार झुकत आहे, यातून फार नुकसान होत आहे आणि हेच त्यांनी विषद केलं आहे। म्हणून आम्ही सांगितलं की ज्यांना ओबीसीच्या हिताचं रक्षण करायचं आहे त्यांनी या मोर्चामध्ये आलं पाहिजेत आणि अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होते। एकीकडे महाराष्ट्रात सगळं वातावरण या ओबीसी महामोर्चाच्या निमित्तानं ढवळून निघालं आहे, तिकडे उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी भाजपनं कंबर कसलेली आहे, छठ पूजेसाठी तयारी सुरू केलेली आहे। नाही, छठपूजा काय एक उत्सव आहे, सण आहे, त्यात काही आम्हाला वाटत नाही की धार्मिक उत्सव पार पडलेच पाहिजे, त्याला राजकीयकरण करू नये, एवढंच त्यामागचा उद्देश असतो। छठपूजेचा माध्यम, दुर्गेचा उत्सव हे तर अनेक परंपरागत वर्ष चालत आले आहेत, कधी इथे राजकारण आलं नाही की ते राजकारणाचा शिरकावही नव्हता, पण अलीकडे 14 पासून धार्मिक उत्सवाला राजकारण करून स्वतःची पोळी झाकण्याचं काम सुरू झालेलं आहे। आजच्या महामोर्चामध्ये कर्जमाफीचा सुद्धा विषय एक आहे, काही त्याचे पोस्टर्स आणि पॅम्पलेट्स आहेत, पण त्याच वेळेला सहकार मंत्री जे आहेत बाबासाहेब पाटील यांनी निवडणुकीत जिंकून येण्यासाठी आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं विवादग्रस्त विधान केलेलं आहे। खरं तर हे पॅकेज जे काही 31,668 कोटीचं आहे ते नाहीच आहे, फक्त 6,500 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत, बाकी NDRFचे आहेत आणि बाकी दीर्घकालीन योजनांचे आहेत, ते काय आज त्याचा थेट